पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे। पुणे शहरात झिका व्हायरसचा धोका वाढलेला आहे। शहरामध्ये झिका विषाणूचे एकूण 66 रुग्ण सापडले, तर 26 गर्भवती महिलांनाही झिका विषाणूची लागण झाली आहे। गर्भवती महिलांसाठी झिकाचा धोका जास्त असतो। त्यांच्या गर्भात असलेलं जे मूल आहे त्याच्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आता जास्त चिंता व्यक्त केली जाते। संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी होणार आहे, तर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात खबरदारीही घेतली जाते। त्यामुळे पुणेकरांनी सतर्क राहण्याची गरज आहे, कारण पुण्यामध्ये झिकाचा धोका वाढताना पाहायला मिळतो। या ठिकाणी तब्बल 66 जणांना झिकाची लागण झाली आहे आतापर्यंत, तर त्यापैकी 26 महिला या गर्भवती असल्याची माहिती ही समोर येते। खास करून यामध्ये आपण ज्या गरोदर महिला आहेत त्याच्यावर आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो, कारण की अर्ली प्रेग्नन्सीमध्ये जर झिकाची लक्षणे आढळून आली तर त्यामध्ये ते बाळाचा जो डोक्याचा घेर असतो तो त्याला मायक्रोकेफेली म्हणतो आपण, तो कमी आढळून येतो आपल्याला। यासाठी आपण जास्त फोकस त्याच्यामध्ये करत आहोत। म्हणजेच झिका पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला आहे त्याच्या आजूबाजूच्या ज्या 5 किलोमीटरच्या परिघामध्ये गरोदर महिलांचं सर्व आपण सॅम्पल्स हे आपण टेस्टिंग करतो। त्यामध्ये आता ज्या 26 ज्या पेशंट आढळून आलेले आहेत त्यामध्ये 16 आठवड्याच्या पुढच्या जर म्हटलं तर 23 पेशंट आहेत, परंतु त्यांचा ॲनोमॅली स्कॅन आपण केलेला आहे, तर तो ॲनोमॅली स्कॅन आपल्याला नॉर्मल आढळून आलेला आहे। त्यामुळे काही घाबरण्याचे काही कारण नाही असं एक मी सांगू इच्छितो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।